हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर याची कटिंग मी आधी चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर हा 34 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याची संपूर्ण आपण इथं शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत। तर बघा इथे मी सर्व पार्ट आहे ते अस्तर आणि कापड यांना जोडून घेतलेला आहे। आता बघा पुढचे पार्ट कसे जोडायचे ते पाहणार आहोत आपण। तर दोघं साइडचे बघा व्यवस्थितपणे आपल्याला दोघं पार्ट आहे ते समोरासमोर ठेवून घ्यायचे। आता इथे बघा एक पार्ट आहे तो उलट्या साइडने ठेवला मी आणि त्याच्यावरती आपल्याला सरळ बाजूने दुसरा जो पार्ट आहे तर तो या पद्धतीने ठेवायचा आहे। म्हणजे साइड पार्ट इथे वरती ठेवलाय मी आणि प्रिन्सेसची कटोरी आहे ती खालच्या बाजूला ठेवलेली आहे। आता इथे अर्धा इंचची मार्जिन घेऊन आपल्याला जसं बघा राऊंड शेपमध्ये जसं इथं कटिंग केलेलं आहे तसंच बघा आपल्याला थोडं थोडं इथं पकडत इथं अर्ध्या इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि डबल टिप लगेच द्यायची आहे। कारण आपल्याला पुढचे जे पार्ट असतात त्यांना आणि कोणतेही पार्ट तुम्ही जॉईंट करत असाल तर इथं डबल टिप द्यायची आहे। आता इथं बघा दोघं पार्ट मी या ठिकाणी या पद्धतीने फोल्ड करून घेतले उलट्या साईडने। आता इथे बघा जिथं आपण शिलाई मारलेली आहे म्हणजे दोघं पॉईंट जॉईंट केलेले आहे तिथून आपल्याला या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथं 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन टक्सची मार्किंग करायची। आता दुसऱ्या साईडने जो आपला पार्ट आहे तर तो सुद्धा इथं त्याच पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आहोत। तरी इथं बघा मी प्रिन्सेसची जी कटोरी आहे ती उलट्या साईडने म्हणजे सरळ बाजूने ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती साईड पार्ट आहे तो उलट्या बाजूने ठेवलेला आहे। पण या साईडचं बघा मी खालून शिवायला सुरुवात केलेली आहे आणि पहिले आपण कटोरीपासून शिवायला सुरुवात केलेली होती। तर या पद्धतीने बघा जसं तुम्हाला शिवायला जमत असेल शिलाई मारायला त्या पद्धतीने तुम्ही फिरवून इथं शिलाई मारून घ्यायची आहे। आता बघा इथं या पद्धतीने फोल्ड करायचा आपल्याला पार्ट आहे तो आणि जिथं शिलाई मारली तिथून बघा त्या साईडला आपल्याला 2 इंच मार्किंग करायचं आहे आणि इथं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। तर 2 टिपा इथे देते मी शिलाई मारून घेते। आता बघा एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला। आता आपल्याला खालच्या साईडला कमरपट्टी जॉईंट करायची आहे। तर कमरपट्टी बघा इथं तर छोटे छोटे तुकडे होते त्याच्यामुळे मी इथे जोडून घेतलेले आहे आणि जॉईंट केलेली जी पट्टी आहे ती 2.5 इंचची घेतली मी। तर जेवढी आपण घेतली तेवढी इथं अर्धा इंच खाली शिवायचं आहे बघा। म्हणजे ते काय होते आपण क्रॉसपट्टी सारखं आपण घालतो तेव्हा क्रॉसपट्टी सारखं व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये बसतो हा ब्लाऊज। आता बघा जिथे आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले होते तर तिथं बघा मी एक छोटीशी प्लेट्स घेतली आहे आणि त्याच्यानंतरच इथं वरून एक दाबटीप दिली। आता उलट्या साईडने फिरून घ्यायची आपल्याला बघा ती पट्टी आहे ती आणि एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाई मारून घ्यायची। तर तुम्ही एक तर जी आपण शिलाई मारतोय ती तशी राहू दिली तरी चालेल आणि हात शिलाई जर तुम्हाला करायची असेल तर इथं हाताची शिलाई सुद्धा तुम्ही करू शकता। तर बघा इथं हा पुढचा जो पार्ट आहे तो आपला व्यवस्थित आलेला आहे इथं या साईडचा। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने कमरपट्टी जॉईंट करून घेणार आहोत। तर बघा पट्टी जी आहे ती व्यवस्थित खाली ठेवायची आहे अर्धा इंचवरती मार्किंग करून आणि जिथं आपण दोघं पॉईंट जॉईंट केलेले आहे तिथं ही छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि परत बघा दाबटीप द्यायची आपल्याला। आता आतल्या साईडला फोल्ड करायची आणि एकदम कोपऱ्यावरती इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा इथं व्यवस्थित कापड आहे ते व्यवस्थित पकडायचं, खाली चून वगैरे न येऊ देता आपल्याला दोघं पार्ट जे आहे ते व्यवस्थित जॉईंट करायचे आहे। तर पहा एक्स्ट्राचं इथं कापड होतं ते मी कट करून घेतलं। आता इथे बघा समोरचे जे पार्ट आहे ते दोघे आपल्या इथं रेडी झालेले आहे। आता आपण इथं पुढचे जे हुक आणि लूप्स पट्टी आहे ती लावणार आहोत। तर बघा इथं मी 1.25 इंचची ही पट्टी येते तर तेवढीच घेते। इथं तुम्ही तुमच्याजवळ जर 2 इंचची असेल तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता। आता बघा या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड केलं। आता आपला जो उलटा हात असतो ते हाताकडच्या पार्टला आपल्याला उलट्या साईडने ही पट्टी जॉईंट करायची आहे आणि बघा या पद्धतीने व्यवस्थित असं 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा इथं मी शिलाई मारून घेतली। आता वरच्या साईडने फिरवायचं आणि पट्टीला फोल्ड करायचं आहे। पण ही पट्टी जी आपण फोल्ड केलेली आहे तर ती 1 इंचची यायला पाहिजे। तर पहा असं या पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे। आता एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा इथं। तर बघू शकता इथं आपली इथं लूप्स पट्टी रेडी झालेली आहे।
आता बघा, जो आपला उजवा हात असतो त्याला हुकपट्टी लावायची असते. तर ती हुकपट्टी तुम्ही ती 1.25 इंच किंवा 1.5 इंचची घेऊ शकता. तर इथं बघा 1.25 इंचची ही पट्टी आलेली आहे. तिलासुद्धा बघा आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर जिथून बघा हिला आपल्याला वरच्या साईडने ठेवायची आहे. तर सरळ बाजू काढून ठेवायची. आता बघा खालून मी इथं 1.5 इंचपेक्षा कमी अंतर घेतलं आणि त्याच्यानंतर इथं शिलाई मारून घेते. तर हवं तर तुम्ही बघा इथं डबल टिपसुद्धा इथं मारू शकता. तर आपण वरून परत एक दाबटीप देणार आहोत. तर पहा इथं फिनिशिंगमध्ये ती पट्टी जी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड व्हावी यासाठी आपण एक वरून दाबटीप द्यायची आहे. आता इथं बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई मारायची आहे आपल्याला. तर पहा इथं फिनिशिंगसहित आपल्याला फिनिशिंगची एक टीप टाकायची आहे आणि एक्स्ट्राचे पार्ट असतील, धागे असतील ते लगेच कट करायचे. म्हणजे तेवढाच आपला ब्लाऊज जो आहे तो फिनिशिंगमध्ये दिसतो. आता पुढचे पार्ट बघा दोघं व्यवस्थित ठेवायचे. आता गळा आहे तो चेक करून घ्यायचा आहे. तर पहा इथं मी थोडासा गळा जो आहे तो खालच्या साईडने घेते या पद्धतीने बघा आणि खडूने मार्किंग करून घेते पहिले. तर पहा या पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घेतलं. आता कट न करता सर्वात पहिले टिप मारून घ्यायची. त्याच्यानंतर जे आपल्याला एक्स्ट्रा कट करायचं आहे ते नंतर कट करायचं आहे. कारण अस्तर आणि कापड जे आहे तर ते इकडे तिकडे होऊ शकतं. त्यासाठी हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरच आपल्याला इथं शिलाई मारायची आहे. तर पहा आता मी एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेतलं इथं. आता या साईडचं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने हा पार्टसुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे. तर कटोरीचं ब्लाऊज असेल तरी सुद्धा तुम्ही गळा जो आहे जिथपर्यंत आपण कटोरी जॉईंट करतो तिथपर्यंत आपल्याला हा पार्ट जो आहे तर तो कटिंग करायचा असतो. गळा आहे तुम्हाला मोठा करायचा असेल तर तुम्ही तो मोठा करू शकता. आता इथं बघा ही एक पट्टी जॉईंट केलेली आहे तर ती इथं 1.5 इंचची घेतलेली आहे मी. आपल्याला इथं गळपट्टी लावायची आहे. हवं तर तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता. तर इथं बघा 1.5 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी इथं शिलाई मारून घेते. आणि इथं बघा पट्टी जी आहे ती एक्स्ट्राची इथं अर्धा इंच सोडून द्यायची आहे आपल्याला. हे पहा मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून दिलं. आता छोटे छोटे कट्स मारायचे आपल्याला. पहा इथं या पद्धतीने आणि ते पट्टीला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. आता अर्धा इंच कापड सोडला होता तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती बघा इथं एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे. म्हणजे उलट्या साईडने फिरून घ्यायचा आपण तो पार्ट आहे तो आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे. म्हणजे आतल्या साईडला सुद्धा ती फिनिशिंगमध्ये आपली पट्टी जॉईंट होते. तर पहा इथं हा पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. तर अर्धा इंच बघा पुढे सोडली मी पट्टी. त्याच्यानंतर 1.5 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे. तर पहा इथं व्यवस्थितपणे 1.5 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं. आता एक्स्ट्राची पट्टी आहे ती मी इथे कट करून घेते आणि छोटे छोटे कट्स मारायचे. त्याच्या आधी बघा आपण पहिले पार्ट शिवला होता तर तो ठेवायचा आहे आणि चेक करायचा आहे. म्हणजे दोघं पार्ट आपण जेव्हा हुकपट्टी जॉईन करणार तर दोघं पार्ट सेम यावे त्यासाठी. आता छोटे छोटे इथे कट्स मारून घेते मी आणि आतल्या साईडला पट्टी फोल्ड करून घ्यायची. आता उलट्या साईडने ब्लाऊज फिरून घ्यायचा आणि बघा जी पट्टी जॉईंट केली तिच्या एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची. तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं आणि अर्धा इंच कापड सोडला होता तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे. तर पहा व्यवस्थित आपलं फिनिशिंगमध्ये दोघं पार्ट आपण इथं रेडी करून घेतलेले. पहा इथं गळासुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता इथं बघा आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. तर त्यासाठी बघा जो पाठीमागचा पार्ट होता त्याला सरळ बाजूने ठेवायचं आणि इथं बघा शोल्डरच्या इथून याला दोरी वगैरे काय लावायची नाही. त्यासाठी मी इथं 1.25 इंच गळ्याकडून घेतलेला आहे आणि अर्धा इंच मुंड्याकडून घेतलेला आहे. आता तिथं बघा जॉईंट केलेलं आहे तिथून व्यवस्थित चेक करायचं आणि दोघं पार्ट इथं जो एक्स्ट्राचा असेल त्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथं 1.5 इंचपेक्षा कमी होतं ते मी इथं कट करून घेतलं. आता शोल्डरच्या इथं सुद्धा बघा जेवढा पार्ट एक्स्ट्राचा दिसतोय तर तो इथं मी कट करून घेतला. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने शिलाई मारायची आहे. तर त्यासाठी बघा व्यवस्थित पट्टी ठेवायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. जेणेकरून दोघं साईडचे जे आपण शोल्डर इथं शिलाई मारतोय तर ते दोघं साईडचे सेम यावे यासाठी इथं तुम्ही मीटर पट्टीने मोजून सुद्धा इथं घेऊ शकता.
आता इथं बघा शोल्डरची जॉईंट झाले इथं, आणि त्याच्यानंतर बघा एक्स्ट्राचा जो कापड असेल फिटिंगच्या साईडने तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला बघा बाही जॉईंट करायची आहे. तर बाही जॉईंट करताना बघा सर्वात पहिले बाही चेक करायची आहे, म्हणजे आपण कोणता पार्ट कुठे शिवणार आहोत ते. आता जो मुंड्याचा आकार दिसतोय तुम्हाला तर तो पुढच्या साईडसाठी होता, तर बरोबर इथे बाही आलेली बघा. आता बाहीचं सेंटर काढायचं, त्याच्यानंतर जिथे आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तर तिथं ते सेंटर ठेवायचं आपल्याला, आणि अर्ध्या साईडने शिवून घ्यायचं. म्हणजे इथं अर्धा इंचाची मार्जिन सोडून किंवा पाव इंच तुम्ही घेत असाल तर पाव इंच घ्यायचं आहे. आता इथे बघा बाहीला मी उलट्या साईडने फिरून घेतलं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून घेते. आता बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला संपूर्ण बाहीला इथं शिलाई मारायची आहे. तर पहा इथं बाही एकदम व्यवस्थित आलेली आपली. त्याच्यानंतर बघा दोघं पार्ट व्यवस्थित धरायचे. आता इथे बघा सरळ बाजूकडून आपल्याला फिटिंगच्या साईडने पाव इंच इथं पाव इंच एवढं अंतर घ्यायचं आणि व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे ती आतल्या साईडला त्याचे धागे वगैरे निघणार नाही. आता दुसऱ्या साईडची बाही बघा, मुंडा आहे तो बाहीचा व्यवस्थित चेक करायचा. आता इथं बाहीचं बघा सेंटर काढायचं, त्याच्यानंतरच आपल्याला बाही आहे ती इथं शिवायची आहे. म्हणजे तुम्ही इथे खडून मार्किंग करू शकता बाही तुम्हाला किती इंचची हवी आहे ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं शिलाई मारायची आहे. तर इथं बघा मी व्यवस्थित असं टीप टाकून घेतलेली आहे. तर बाही कशी कटिंग करायची त्याचा व्हिडिओसुद्धा मी म्हणजे डायरेक्ट कापडावरती कटिंग दाखवलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे ती देऊन देईल, तर ती पाहून घ्यायची आहे तुम्ही. तर इथं बघा दोघं साईडचे इथं व्यवस्थित आपण फिटिंग करून घेतली बाही. आता त्याच्यानंतर बघा सरळ बाजूकडून एक शिलाई मारून घ्यायची पाव इंच एवढं अंतर घेऊन. आता ब्लाऊजला उलट्या साईडने फिरवायचं आहे आपल्याला. तर पहा इथं व्यवस्थितपणे उलट्या साईडने फिरून घ्यायचा. आता इथं बघा जे आपण फोल्ड केलेली होतं तर त्यासाठी इथं उलट्या साईडने सुद्धा एक सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे कोपऱ्यावरती. आता आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे. तर इथं दंडघेरचं माप टाकायचं आहे 6 इंच, आणि इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच. आता कमर आहे तिथं बघा मी 7.5 इंच घेतले, म्हणजे छाती मी इथं वरती 8.5 घेतलं तर खाली 7.5 इंच घेतलेलं आहे. तर या पद्धतीने एक सरळ अशी लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने बघा कोपऱ्यावरती एक टीप टाकायची आहे आपल्याला या पद्धतीने. त्याच्यानंतर दंडघेरचं माप घ्यायचं 6 इंच. आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. ती पट्टी आपण एक्स्ट्राची इथं जोडलेली आहे तर ती सोडून आपल्याला इथं फिटिंगची मापं घ्यायची आहे. आता लाईन आखून घ्यायची आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर ब्लाऊजवरनं माप घेऊन तुम्ही शिलाई असेल ती कमी जास्त करू शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.